भर दिवसा गोळीबारात धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ। तरुणाच्या 2 गटात पूर्व वैमनस्यातून हाणामारी, सलून दुकानाचे तोडफोड। मिरजेतील चर्च रोड जवळ आज एका सलून दुकानात तरुणाच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली। हा वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समजते। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश तानाजी कलगुडगी राहणार वडरगल्ली मिरज याने मागील वाद डोक्यात धरून रोहित संजय कलगुडगी राहणार वडरगल्ली मिरज याच्यावर गोळीबार केला। पिस्तूलच्या साहाय्याने एक फायर राऊंड उडवल्याने जोरात आवाज झाला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडली नाही। मात्र भर दिवसा गोळीबारात धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिरज येथील चर्च रोड जवळ एका सलून दुकानात तरुणाच्या 2 गटात पूर्व वैमनस्यातून जोरदार हाणामारी व त्यातून गोळीबारसारखा प्रकार आणि सलूनचे तोडफोड घडल्यानंतर घटनास्थळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर तसेच आणि गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले। दरम्यान गोळीबार करून सराईत गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेला होता। घटनास्थळाचा पोलिसांनी रितसर पंचनामा करून रस्त्यावर पडलेली पिस्तूलमधील एक पुंगळी जप्त केली आहे। तरुणाच्या 2 गटातील राड्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा हे देखील घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। घटनास्थळावर नेमके काय घडले, 2 गटात वाद का झाला आणि कोणत्या 2 गटात हा वाद झाला याचा तपास पोलीस करीत आहेत। मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भर दिवसा वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत।